गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशामधील हिंदू समाजावर अत्यंत अन्याय अत्याचार केला जात आहे। त्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहे। त्याचाच परिणाम भारत देशामध्ये दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने आज लातूरच्या जळकोट तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशातील हिंदू समाजावर होणारे अत्याचार आणि अन्याय त्यावर थांबवावा असं एक मागणी घेऊन त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। ते आपल्यासोबत आंदोलक आहेत, त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, तुमच्या नेमक्या मागण्या काय होत्या, कशा संदर्भात ही मोर्चा काढला, काय सांगाल? बांगलादेशमध्ये हिंदू बांधवावर गेल्या महिन्यापासून जे काही अत्याचार होत आहेत, अगदी 1990च्या दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये जे प्रकरण चालू होतं, हिंदूंचे पुरुष हाकलून देणं, महिला ठेवून घेणं, हिंदूंच्या प्रॉपर्ट्या बळकावणं, हे अति नीच अमानवी कार्य सध्या बांगलादेशमध्ये सुरू आहे आणि त्यांच्या विरोधात त्यांचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। आम्ही भारत सरकारला विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहोत की पाकिस्तान आपल्या हातून निर्माण झालेला देश आहे, म्हणून त्याच्या बाबतीत जिथं तिथे शांतता निर्माण करणं पहिलं कर्तव्य भारताचं आहे। भारताने तिथं सैन्य पाठवावं, हस्तक्षेप करावा आणि तिथल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षा प्रदान करावी, हे आमचं म्हणणं आहे। कशा प्रकारचं निवेदन दिलं तुम्ही केंद्र सरकारला, प्रधानमंत्र्याला, काय सांगा? हिंदूवर झालेले अत्याचार बांगलादेशमध्ये कमी करण्यासाठी आम्ही तहसीलदार मार्फत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलेलं आहे। हिंदूवरील अत्याचार कमी होईल तिथली। आपल्यासोबत काही युवक आहेत, काय वाटते बांगलादेशमध्ये सध्या जे सुरू परिस्थिती आहे, जे सोशल माध्यमावर हे जे व्हिडिओ व्हायरल होतात, एक हिंदू म्हणून काय वाटतं? आज जागतिक मानवता अधिकार दिन आहे आणि बांगलादेशमध्ये हिंदूवर होणारे अत्याचार हे मानवतेचा हनन आहे। मानवतेवर होणारा एकदम क्रूर कृत्य आहे। बांगलादेशमधील हिंदूवर जे अल्पसंख्याक आहेत, तिथल्या जिहाद्यांकडून त्यांच्या महिलेवर अत्याचार होत आहेत। त्यामुळं आम्ही आज जागतिक मानवता दिन असल्यामुळं आज निषेध करण्यासाठी तहसीलला निवेदन देण्यासाठी आलो। एकूणच पाहिलं तर आपल्यासोबत यंकट खडकन जे आहेत, काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? जो काही बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू महिला, संत महंत यांच्यावर जो अत्याचार होतो त्याच्या निषेधार्थ आम्ही आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी तहसील कार्यालयावर माननीय पंतप्रधान यांना निवेदन देण्यासाठी पूर्ण रॅलीच्या स्वरूपात आम्ही ते एकत्र झालो। तहसीलदार साहेबांना निवेदन दिलो। तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करताय, मग संघाच्या मार्फत प्रधानमंत्र्याला काय सूचना? हेच म्हणजे जे काही बांगलादेशमध्ये अत्याचार होतात महिला, संतावर वगैरे, महंतावर, आपले जे बौद्ध समाज त्यांच्यावरला अत्याचार त्वरित थांबवावा, एवढंच आपलं म्हणणं आहे। पुढली काय दिशा असेल? यानंतर आम्ही भारत सरकारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाणार आहोत, कारण जो भारत पाकिस्तान फाळणीच भारताला अशा पद्धतीचा त्रास देण्यासाठी निर्माण केलेली आहे, तो एक इंग्रजांचं षडयंत्र होतं। इंग्रज भारतातून जाता जाता ही आग आपल्या शेजारी लावून गेलेले आहेत। जोपर्यंत पाकिस्तान वेगळा आहे तोपर्यंत भारताच्या डोक्यावरती ही असुरक्षेची तलवार टांगती राहणार आहे। म्हणून पाकिस्तानचा आणि बांगलादेशचा राष्ट्रीय दर्जा काढून घेऊन जो भारताला परत करावा, ही आमची प्रमुख मागणी असणार। एकूणच पाहिलं तर अत्यंत सकल हिंदू समाजाच्या आंदोलकांच्या तीव्र भावना आहेत आणि भारताने कुठेतरी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशा पद्धतीचं त्यांनी तहसीलदारांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलं आहे। राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर। छत्रपती शिवाजी महाराज की जय।